जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, फ्री करिअर हब या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। बघा, इंडियन आर्मी मध्ये भरती निघालेली आहे। टीए ची भरती असणार आहे। या भरतीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। त्यामध्ये तुमचं सिलेक्शन प्रोसेस, तुमचं ग्राउंड, तुमची लेखी परीक्षा, तुमचं वयोमर्यादा ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चला तर मग सुरू करूयात। बघा, वॅकन्सी ऑफ रिक्रुटमेंट सोल्जर जनरल ड्युटी। बघा, सोल्जर जनरल ड्युटी म्हणजे आर्मी जीडी या पदासाठी एकूण 1372 जागा असणार आहेत मित्रांनो। त्यानंतर बघा, सोल्जर कलर पदासाठी 7 जागा असणार आहेत। त्यानंतर बघा, सोल्जर चीफ कम्युनिटी या पदासाठी 19 जागा असणार आहेत। त्यानंतरचं जे पद आहे सोल्जर चीफ स्पेशल त्यासाठी 3 जागा असणार आहेत। त्यानंतरचं जे पद आहे सोल्जर मेस कुक साठी तुम्हाला 2 जागा असणार आहेत। त्यानंतरचं जे पद आहे सोल्जर ईआर साठी तुम्हाला 3 जागा असणार आहेत। त्यानंतरचं जे पद आहे सोल्जर स्टेवर्ड साठी तुम्हाला 3 जागा असणार आहेत मित्रांनो। त्यानंतरचं जे पद असणार आहे सोल्जर आर्टिशन या पदासाठी तुम्हाला 2 जागा असणार आहेत। त्यानंतरचं जे पद आहे मित्रांनो सोल्जर आर्टिशन वुडवर्क या पदासाठी तुम्हाला 2 जागा असणार आहेत। त्यानंतरचं जे पद आहे सोल्जर हेअर ड्रेसर, तुमचं जे ड्रेसर असतो हेअर ड्रेसर त्यासाठी तुम्हाला 5 जागा असणार आहेत। त्यानंतर सोल्जर टेलर या पदासाठी 1 जागा असणार आहे। त्यानंतर बघा, सोल्जर हाऊसकीपर या पदासाठी तुम्हाला 3 जागा असणार आहेत। आणि शेवटचं जे पद आहे सोल्जर वॉशरमन साठी तुम्हाला एकूण 4 जागा असणार आहेत मित्रांनो। यामध्ये सर्वात जास्त ज्या जागा आहेत सोल्जर जनरल ड्युटी जीडी या पदासाठी एकूण 1372 जागा आहेत मित्रांनो। त्यानंतर हेडरेट वाईज जागा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। त्यानंतर बघूयात तारीख, कुठल्या तारखेला, कोणत्या सेंटरला आणि कोणत्या डिस्ट्रिक्ट साठी ही रॅली होणार आहे मित्रांनो टीए ची मी तुम्हाला सांगतो। बघा, सोल्जर जीडी बघा 195 वॅकन्सी। हे जे युनिट जे आहे 101 इन्फेंट्री बटालियन। बघा, ही जी रॅली जी होणार आहे 101 इन्फेंट्री बटालियन टीए मराठाला आहे आणि 109 इन्फेंट्री बटालियन टीए मराठाला आहे। या 2 बटालियन साठी ही जी रॅली होणार आहे कोल्हापूर महाराष्ट्र शिवाजी स्टेडियम, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर या ठिकाणी ही रॅली आयोजित केलेली आहे मित्रांनो। त्या रॅलीमध्ये तुम्हाला वॅकन्सी बघा, सोल्जर जनरल ड्युटीच्या 195 वॅकन्सी, सोल्जर ट्रेडमनच्या 13 वॅकन्सी आहेत, कलरच्या 1 वॅकन्सी, चीफ कम्युनिटीच्या 6 वॅकन्सी, इक्विपमेंट रिपेअरच्या 2 वॅकन्सी, टेलरची 1 वॅकन्सी, हेअर ड्रेसरची 1 वॅकन्सी, हाऊसकीपरची 1 वॅकन्सी आणि वॉशरमॅनची 1 वॅकन्सी अशा या वॅकन्सी आहेत 101 आणि 109 इन्फेंट्री बटालियन मराठा साठी। तर ही जी तुमचं ग्राउंड जे होणार आहे मित्रांनो शिवाजी स्टेडियम कोल्हापूर या ठिकाणी होणार आहे। यामध्ये बघा कोणता जिल्हा कधी असणार आहे ते सांगतो मी तुम्हाला। 15 नोव्हेंबर साठी जे जिल्हा असणार आहे तुमचा गुजरात राज्य, त्यानंतर गोवा, द युनियन टेरिटरीज, पॉंडिचेरी, दादर नगर हवेली, दमन दीव आणि लक्षद्वीप यासाठी 15 तारखेला ग्राउंड होणार आहे। त्यानंतर बघा 16 तारखेला ऑल डिस्ट्रिक्ट तेलंगणा आणि गुजरात राज्य आणि तेलंगणा राज्याचे सर्व जिल्हे 16 तारखेला होणार आहेत। त्यानंतर बघा फॉलोइंग 4 डिस्ट्रिक्ट ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातील 4 जिल्हे तुमचा कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग 16 नोव्हेंबरला तुम्हाला रॅली या जिल्ह्यांसाठी होणार आहे मित्रांनो कोल्हापूर येथे शिवाजी स्टेडियम येथे। त्यानंतर बघा 17 तारखेला तुमचं फॉलोइंग 11 डिस्ट्रिक्ट ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजे 11 जिल्हे जे आहेत महाराष्ट्रातले त्यामध्ये सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा आणि धुळे असे एकूण 11 जिल्हे 17 तारखेला रॅलीमध्ये सहभाग घेऊ शकतात बघा। त्यानंतर बघा 18 तारखेचं जे आहे मित्रांनो 18 तारखेमध्ये फॉलोइंग 11 डिस्ट्रिक्ट ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र 18 तारखेला पण 11 जिल्हे आहेत महाराष्ट्रातले। त्यामध्ये कोणते कोणते जिल्हे बघा, अहमदनगर, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार आणि जळगाव असे एकूण 11 जिल्हे हे 18 तारखेला रॅली होणार आहे 11 जिल्ह्यांसाठी। त्यानंतरचा बघा तारीख आहे 19 तारखेला 19 नोव्हेंबरला मित्रांनो 10 डिस्ट्रिक्ट 10 जिल्हे महाराष्ट्रातले त्यामध्ये चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सबरण, नाशिक, परभणी, त्यानंतर पुणे आणि रायगड असे एकूण 10 जिल्ह्यांसाठी 19 नोव्हेंबरला ही रॅली होणार आहे। त्यानंतर 20 नोव्हेंबर साठी बघा रिझर्व्ह डे असणार आहे, 20 नोव्हेंबर हा रिझर्व्ह डे असणार आहे। त्यानंतर 21 तारखेला तुमचं परत 24 डिस्ट्रिक्ट ऑफ
कर्नाटक राज्यामधले हे 24 डिस्ट्रिक्ट 24 जिल्हे हे कर्नाटक राज्यामधले 21 तारखेला होणार आहेत. त्यानंतर 22ला बघा 7 डिस्ट्रिक्ट स्टेट ऑफ कर्नाटका, 7 जिल्हे जे आहेत ते कर्नाटक राज्यातील 22 तारखेला होणार आहेत. त्यानंतर बघा 23 तारखेला मित्रांनो 23 तारखेला राजस्थान मधले 14 जिल्हे आणि त्यानंतर 24 तारखेला जे आहे 14 जिल्हे जे आहेत राजस्थान मधलेच परत. त्यानंतर बघा 11 तारखेला 13 जिल्हे राजस्थान मधले. त्यानंतर 26 नोव्हेंबरला सॉरी इथं 25 तारखेला. त्यानंतर 26 नोव्हेंबरला रिझर्व्ह डे असणार आहे. त्यानंतर तुमचं 27 तारखेला बघा ऑल डिस्ट्रिक्ट ऑफ आंध्र प्रदेश, गुजरात, केरळा स्टेट म्हणजे गुजरात, आंध्र प्रदेश आणि केरळाचे 27 तारखेला सर्व जिल्हे या रॅलीमध्ये सहभागी होऊ शकतात. आणि 28 नोव्हेंबरला मित्रांनो तमिळनाडू, गुजरात, केरळा या ऑल डिस्ट्रिक्ट 28 नोव्हेंबरला या रॅलीमध्ये सहभाग घेऊ शकतात. त्यानंतर बघा 29 नोव्हेंबर रिझर्व्ह डे फॉर डॉक्युमेंट चेकिंग. 29 नोव्हेंबरला तुमचं डॉक्युमेंट चेकिंग होणार आहे. 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर हे तुमचं डॉक्युमेंट चेकिंग बघा. डॉक्युमेंट चेकिंग, ट्रेड टेस्ट आणि मेडिकल टेस्ट ETC म्हणजे तुमचं डॉक्युमेंट चेकिंग, ट्रेडची टेस्ट आणि मेडिकलची टेस्ट 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरच्या दरम्यान होणार आहे मित्रांनो. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघूया आपण 110 इन्फेंट्री बटालियन TA मद्रास, 117 इन्फेंट्री बटालियन TA द गार्ड्स, 125 इन्फेंट्री बटालियन TA द गार्ड्स बघा. 117 आणि 125 गार्डची बटालियन आहे आणि 110 जी आहे ती मद्रास रेजिमेंटची बटालियन आहे TA ची. ते तुमची जी रॅली होणार आहे थापर स्टेडियम AOC सेंटर सिकंदराबाद तेलंगणा. थापर स्टेडियम AOC सेंटर सिकंदराबाद तेलंगणा येथे 117 आणि 125 गार्ड रेजिमेंटच्या टीएच्या बटालियन आहेत त्यांची रॅली. त्यामध्ये प्लस मद्रास रेजिमेंटची 110 इन्फेंट्री बटालियन याची रॅली होणार आहे. त्यामध्ये वॅकेन्सी बघा किती असणार आहेत मित्रांनो. जनरल ड्युटीसाठी तुम्हाला 298 वॅकेन्सी, सोल्जर ट्रेड्समन साठी तुम्हाला 11, क्लर्क साठी ट्रेड्समन इन्क्लुडिंग क्लर्क साठी तुम्हाला 11 वॅकेन्सी, क्लर्कला इथे 1 वॅकेन्सी आहे. चीफ कम्युनिटीला 5 वॅकेन्सी, चीफ स्पेशलला 1 वॅकेन्सी, स्टेवर्डला 1, आर्टिशियनला 1 वॅकेन्सी, हेअर ड्रेसरला 1 वॅकेन्सी आणि हाऊसकीपरला 1 वॅकेन्सी. यामध्ये बघा कुठले जिल्हे कोणत्या तारखेला असणार आहेत मित्रांनो. 15 तारखेला तुमचं 15 नोव्हेंबरला गुजरात गोवा त्यानंतर पुदुच्चेरी, दादर नगर हवेली, दमन दीव आणि लक्षद्वीप हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश 15 नोव्हेंबरला यांच्यासाठी ही रॅली असणार आहे. त्यानंतर 16 नोव्हेंबरला बघा 16 नोव्हेंबरला 8 जिल्हे हे आंध्र प्रदेशमधील 8 जिल्हे 16 नोव्हेंबरला असणार आहेत. त्यानंतर 17 तारखेला मित्रांनो 17 तारखेला 10 जिल्हे हे आंध्र प्रदेशमधीलच आहेत. आंध्र प्रदेशमधील 10 जिल्हे 17 तारखेला असणार आहेत. त्यानंतर बघा 18 तारखेला जे आहे तुमचं 24 जिल्हे हे महाराष्ट्रामधले बघा 24 जिल्हे. 18 तारखेला कोणते कोणते जिल्हे पाहून घ्या मित्रांनो. सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे, अहमदनगर आताच अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, जालना, कोल्हापूर, धाराशिव, पालघर, रत्नागिरी, सांगली, नंदुरबार आणि जळगाव हे एकूण 24 जिल्हे 18 नोव्हेंबरला मद्रास रेजिमेंट आणि गार्ड रेजिमेंटची जी रॅली आहे त्या रॅलीसाठी 18 नोव्हेंबरला तुम्हाला जायचं आहे मित्रांनो. तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा 19 तारखेला कुठले जिल्हे असणार आहेत. 19 तारखेला महाराष्ट्रामधले आपल्या 12 जिल्हे चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, त्यानंतर नाशिक, परभणी, सातारा, सिंधुदुर्ग, पुणे आणि रायगड असे एकूण 12 जिल्हे हे 19 तारखेला असणार आहेत मित्रांनो. हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा तेलंगणाचे 11 जिल्हे प्लस 19 नोव्हेंबरला आपले 12 जिल्हे आणि तेलंगणा राज्यातले 11 जिल्हे असणार आहेत. त्यानंतर 20 तारखेला रिझर्व्ह डे असणार आहे तुमचा, रिझर्व्ह असणार आहे 20 तारखेला. त्यानंतरच बघा 21 तारीख तुमची 21 नोव्हेंबरला 24 जिल्हे जे आहेत कर्नाटक राज्यामधले आणि 11 जिल्हे तेलंगणा राज्यामधले 21 तारखेला असणार आहेत. त्यानंतर बघा 22 तारखेला मित्रांनो 22 तारखेला 7 जिल्हे हे कर्नाटक राज्यामधले, त्यानंतर बघा 8 जिल्हे हे आंध्र प्रदेश राज्यामधले 22 तारखेला असणार आहेत. त्यानंतर बघा 23 तारखेला तुमचं राजस्थानमधील 31 जिल्हे असणार आहेत. त्यानंतर तुमचं 24 तारखेला 10 जिल्हे हे राजस्थान मधले आणि 8 जिल्हे तामिळनाडू मधले असणार आहेत. 25 तारखेला तुमचं तामिळनाडू मधील 10 जिल्हे असणार आहेत. त्यानंतर 26 तारखेला तुमचा रिझर्व्ह डे असणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघा 27 नोव्हेंबरला 10 जिल्हे तामिळनाडू राज्यामधले आणि 28 नोव्हेंबरला 10 जिल्हे जे आहेत ते तामिळनाडू राज्यामधलेच असणार आहेत परत. त्यानंतर 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर आता मी वर जसं सांगितलं तुम्हाला आपले मराठा लायचे जे रेजिमेंटचे जे टीएचे बटालियन आहेत त्यांचं पण 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर हे रिझर्व्ह डे म्हणजे रिझर्व्ह डे काय रिझर्व्ह डे मध्ये तुमचं डॉक्युमेंट चेकिंग, ट्रेड टेस्ट, मेडिकल टेस्ट इतकी फास्ट प्रोसेस आहे मित्रांनो. तुमचं ग्राउंड झालं की लगेच ग्राउंड झाल्याच्या नंतर लगेच तुमचं मेडिकल, ट्रेड टेस्ट
आणि डॉक्युमेंट चेकिंग लगेच होणार आहे मित्रांनो, लगेच भरती ही कंप्लीट होणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचंय. त्यानंतर बघा सेंट्रल बेळगावी, बेळगावचं सेंटर जे आहे कर्नाटका, बेळगावच्या सेंटरवर बघा राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम बेळगावी, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम बेळगावी या ठिकाणी तुमची ही रॅली होणार आहे. युनिट कुठले कुठले बघा, पॅरा युनिट 106 इन्फेंट्री बटालियन, पॅराचं हे युनिट आहे मित्रांनो. 115 इन्फेंट्री बटालियन हे महार रेजिमेंटचं आहे. त्यानंतर 122 इन्फेंट्री बटालियन हे मद्रास रेजिमेंटचं आहे मित्रांनो. यासाठी तुमची जी पद भरती होणार आहे, तुमची रॅली जी होणार आहे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम बेळगावी कर्नाटका या ठिकाणी होणार आहे. तुम्हाला डेट वाईज तुम्हाला वेकेन्सी सांगतो बघा. फॉर सोल्जर जनरल ड्युटीसाठी 320 वेकेन्सी, सोल्जर स्टेटसाठी 5 वेकेन्सी, क्लर्कसाठी 1 वेकेन्सी, शिफ्टसाठी 1 वेकेन्सी, स्टेवर्डसाठी 2 वेकेन्सी, हेअर ड्रेसरसाठी 1 वेकेन्सी. त्यानंतर बघा आपल्या राज्याची डेट काय असणार आहे, आपल्या राज्यामधील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांसाठी कुठली तारीख आहे बघा. हे बाकीचे ऑर्डर डिस्ट्रिक्ट आहेत, ऑर्डर स्टेट आणि ऑर्डर डिस्ट्रिक्टची आहे. त्यामध्ये आपलं 16 तारखेचं जे आहे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग हे 4 जिल्हे 16 तारखेला होणार आहेत. फक्त महाराष्ट्र सांगतो मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण सांगत गेले तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे हा. त्यानंतर बघा 17 नोव्हेंबरला 11 जिल्हे आपल्या महाराष्ट्र राज्यामधले कुठले कुठले, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा आणि धुळे हे एकूण 11 जिल्हे 17 तारखेला रॅली होणार आहे 11 जिल्ह्यासाठी. त्यानंतर बघा 18 तारखेला आपल्या महाराष्ट्र राज्यामधीलच 11 जिल्हे होणार आहेत. त्यामध्ये अहमदनगर, आताच अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार आणि जळगाव अशी एकूण 11 जिल्ह्यांची जी रॅली होणार आहे 18 नोव्हेंबर रोजी होणार आहे मित्रांनो. त्यानंतर 19 नोव्हेंबरला 10 जिल्हे आपल्या महाराष्ट्रामधले, त्यामध्ये चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई, नाशिक, परभणी, पुणे आणि रायगड. 19 नोव्हेंबरला आपल्या एकूण 10 जिल्ह्यांची रॅली होणार आहे. 20 ला रिझर्व्ह डे असणार आहे. 21 ला बघा, 21 ला 11 जिल्हे हे कर्नाटका. त्यानंतर 22 ला पण कर्नाटक राज्यातले काही जिल्हे असणार आहेत. त्यानंतर 23 ला पण कर्नाटक राज्यामधले जिल्हे. त्यानंतर 24 ला राजस्थान मधले, 25 ला राजस्थान. त्यानंतर 26 ला रिझर्व्ह डे असणार. 27 ला तुमचं आंध्र प्रदेश, केरळा. त्यानंतर 28 ला तुमचं ऑल डिस्ट्रिक्ट तमिळनाडू आणि केरळा. 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर हे तुमचं रिझर्व्ह डे, डॉक्युमेंट चेकिंग, ट्रेड टेस्ट, मेडिकल टेस्ट, ETC हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी मी तुम्हाला संपूर्ण सांगितलेलं आहे कुठल्या तारखेला कोणत्या कोणत्या जिल्ह्याची रॅली होणार आहे तुम्ही व्यवस्थित पाहून घ्यायचंय. आणि याची जी PDF आहे संपूर्ण पदभरतीची ही PDF जी असणार आहे मित्रांनो, हे आपलं टेलिग्राम चॅनल फ्री करिअर हब, या टेलिग्राम चॅनलवरती मी ही PDF दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करून व्यवस्थित पाहिजे आहे कुठल्या तारखेला तुमचं कुठला जिल्हा आहे. त्यानंतर बघा सेंटर देवळाली सेंटर आपल्या महाराष्ट्रामध्ये, नाशिकमध्ये. त्यानंतर बघा त्याचं लोकेशन जे असणार आहे, रॅलीचं लोकेशन, तुमची रॅली जी आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल ग्राउंड, नाशिक, महाराष्ट्र या ठिकाणी तुमची मित्रांनो रॅली होणार आहे. यामध्ये कुठले कुठले रेजिमेंट बघा, 116 इन्फेंट्री बटालियन पॅरा रेजिमेंटची, 118 इन्फेंट्री बटालियन TA ग्रेनेडियर्स रेजिमेंटची, त्यानंतर 123 इन्फेंट्री बटालियन ग्रेनेडियर्स रेजिमेंटची, असे एकूण 3 बटालियनसाठी ही पदभरती देवळाली येथे होणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल ग्राउंड, नाशिक या ठिकाणी. यामध्ये वॅकेन्सी कुठल्या कुठल्या, जनरल ड्युटीसाठी 303 आणि सोल्जर ट्रीटमेंटसाठी 16 वॅकेन्सी असणार आहेत मित्रांनो. हे तुम्ही ट्रेड वाईज बघून घ्यायचंय. आपल्या महाराष्ट्रासाठी तुम्हाला सांगतो कुठली तारीख असणार आहे बघा. 16 नोव्हेंबरला कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग 16 नोव्हेंबरला असणार आहे. हे तुम्ही स्किप करा. जे आपल्या महाराष्ट्रातील जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची तारीख मी तुम्हाला सांगून देतो. त्यानंतर बघा 17 नोव्हेंबरला तुमचे 11 जिल्हे महाराष्ट्रामधले, त्यामध्ये सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा आणि धुळे असे एकूण 11 जिल्हे 17 तारखेला असणार आहेत. त्यानंतर 18 तारखेला मित्रांनो आपले 11 जिल्हे असणार आहेत परत. अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार आणि जळगाव असे एकूण 11 जिल्हे 18 नोव्हेंबरला असणार आहेत. त्यानंतर 19 नोव्हेंबरला मित्रांनो आपले 10 जिल्हे असणार आहेत. त्यामध्ये चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई, नाशिक, परभणी, पुणे आणि रायगड असे एकूण 10 जिल्हे हे 19 तारखेला असणार आहेत. 20 ला रिझर्व्ह डे असणार आहे. त्यानंतर हे खालचं कर्नाटक राज्य. त्यानंतर बघा 22 ला पण कर्नाटक राज्य, 23 ला राजस्थान, 24 ला पण राजस्थान, 25 ला राजस्थान, 26 ला रिझर्व्ह डे असणार आहे तुमचा. त्यानंतर 27 ला केरळा आणि आंध्र प्रदेश, त्यानंतर तमिळनाडू, केरळा हे 28 तारखेला असणार आहे. आणि 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर हा तुमचा रिझर्व्ह डे, ज्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट चेकिंग, ट्रेड टेस्ट आणि मेडिकल टेस्ट होणार आहे मित्रांनो. त्यानंतरचं बघा, त्यानंतरचं जे बटालियन आहे मित्रांनो 154 इन्फेंट्री बटालियन TA बिहार अँड 172 इन्फेंट्री बटालियन TA मद्रास. याच्यासाठी जी रॅली होणार आहे मित्रांनो, ही रॅली होणार आहे नेताजी स्टेडियम. बघा नेताजी स्टेडियम, श्री विजयपुरम, अंदमान निकोबार मध्ये ही तुमची रॅली असणार आहे. श्री विजयपुरम, अंदमान अँड निकोबार आयसलँड
अंदमान निकोबार मध्ये तुमची ही रॅली असणार आहे. तुमचं बघा यामध्ये युनिट कुठला आहे, 154 इन्फेंट्री बटालियन टीए बिहार रेजिमेंट, त्यानंतर 172 इन्फेंट्री बटालियन टीए मद्रास रेजिमेंट, असे त्यामध्ये एकूण 154 वॅकन्सी आहेत. सोल्जर ड्युटीसाठी तुम्हाला 138 वॅकन्सी आणि ट्रेड्समन साठी तुम्हाला 6 वॅकन्सी बघा. त्यानंतर तुमच्या ट्रेडवाईजच्या वॅकन्सी दिलेल्या आहेत. त्यानंतरच्या ह्या वॅकन्सी बघा 172 इन्फेंट्री बटालियन टीए मद्रास, मद्रास मध्ये बघा 118 आणि ट्रेडमनच्या बघा 3 वॅकन्सी. याची तारीख तुम्हाला सांगतो मित्रांनो. यामध्ये 15-16 तारखेला साऊथ अंदमान डिस्ट्रिक्ट, त्यानंतर 17 तारखेला रिझर्व्ह, त्यानंतर 18-19 तारखेला नॉर्थ मिडल अंदमान, त्यानंतर 20 तारखेला रिझर्व्ह, 21-22 ला निकोबार डिस्ट्रिक्ट, त्यानंतर 23 ला रिझर्व्ह डे, त्यानंतर बघा 24 आणि 25 बघा 24 आणि 25 वेस्ट बेंगॉल, सिक्कीम, आसाम, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, नागालँड, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांसाठी भरती होणार आहे. त्यानंतर 26-27 रिझर्व्ह डे असणार आहे. आपल्या महाराष्ट्रासाठी इथं वॅकन्सी नाही आहेत मित्रांनो, हे लक्षात घ्यायचंय तुम्ही. त्यानंतर बघा तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन अगोदर तुम्हाला एज लिमिट त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन. एज लिमिट तुम्ही बघून घ्यायचंय मित्रांनो, 18 ते 42 वर्ष. टीए भरतीसाठी मित्रांनो तुम्ही 42 वर्षाचे जरी असाल तरी अर्ज करू शकताय, टीए भरती देऊ शकताय, रॅलीमध्ये सहभागी होऊ शकताय. बघा तुमचं वय 18 ते 42 असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन, तुम्ही जर 10वी पास आहे मित्रांनो, 10वी पास असाल तर सोल्जर जनरल ड्युटीसाठी तुम्ही रॅलीला जाऊ शकताय, फॉर्म अप्लाय करू शकताय मित्रांनो. त्यानंतर सोल्जर कलर तुम्हाला 12वी पास लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर 12वी पास जे आहे तुमचं आर्ट, कॉमर्स, सायन्स 60% तुम्हाला 12वीला पाहिजेत मित्रांनो, 60% तुम्हाला 12वीला पाहिजेत. त्यानंतर बघा इच सब्जेक्ट सेक्युरिंग 50% इन इंग्लिश अँड मॅथ, बघा इंग्लिश आणि मॅथ मध्ये तुम्हाला 50% असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा सोल्जर ट्रेड्समन साठी तुम्हाला फक्त 10वी पास असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा सोल्जर ट्रेड्समन, हाऊसकीपर, मेसकीपर या पदासाठी तुम्हाला फक्त 8वी पास असणं आवश्यक आहे मित्रांनो. अशी तुम्हाला ही एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, ते तुम्ही व्यवस्थित पाहून घ्यायचंय. फिजिकल स्टँडर्ड बघा, फिजिकल स्टँडर्ड मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थी म्हणतात की माझी हाईट भरत नाही, माझी हाईट 160 आहे, 165 आहे, आर्मीला तर 168 हाईट लागते. तर त्यांच्यासाठी बघा ही खास संधी आहे, 160 सेंटीमीटर. तुमची हाईट फक्त 160 सेंटीमीटर पाहिजे आहे, 160 सेंटीमीटर. 160 सेंटीमीटर जर तुमची हाईट असेल तर तुम्ही या पदभरतीसाठी अर्ज करू शकता, ही रॅली तुम्ही देऊ शकताय बघा. आणि 157 सेंटीमीटर कोणाकोणासाठी आहे बघा, ईस्टर्न हिमालय रिजन, सिक्कीम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, मेघालय, आसाम अँड हिल रिजन, वेस्ट बेंगॉल, दार्जिलिंग अँड इंडियन डोमासाईल, गोरखा, गढवाल्स अँड लडाख या क्षेत्रामधील विद्यार्थ्यांसाठी 157 इतकी हाईट असणार आहे. आपल्या महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी 160 हाईट असणार आहे मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. चेस्ट जी असणार आहे तुमची 82, न फुगवता 82, न फुगवता 77 आणि फुगून 82. त्यानंतर बघा वेट जे असणार आहे तुमचं वयानुसार वेट इथं असणार आहे मित्रांनो, वयानुसार तुम्हाला इथे वेट लागणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. फिजिकल स्टँडर्ड मध्ये तुम्हाला इथं सूट भेटणार आहे. यामध्ये तुम्हाला बघा सन ऑफ एक सर्व्हिसमॅन, वार विंडो ऑफ एक सर्व्हिसमॅनचे मुलं किंवा जे शहीद झालेले आहेत त्यांचे मुलं, यांना हाईट मध्ये 2 सेंटीमीटर, वेट मध्ये 2 किलो आणि चेस्ट मध्ये 1 सेंटीमीटर एवढी सूट भेटणार आहे, तुम्ही लक्षात ठेवायचंय. आउटस्टँडिंग स्पोर्टमन साठी पण नॅशनल लेवलचे जे स्पोर्टमन आहेत त्यांच्यासाठी 3 सेंटीमीटर हाईट मध्ये, 3 किलो वेट मध्ये आणि 3 सेंटीमीटर चेस्ट मध्ये सूट भेटणार आहे. ट्रेड टेस्ट बघा, कुठल्या पदाला ट्रेड टेस्ट होणार आहे, सोल्जर क्लर्कला ट्रेड टेस्ट काय असणार आहे, तुमचं कॉम्प्युटरचं नॉलेज, तुमचं टायपिंग ही तुम्हाला ट्रेड टेस्ट असणार आहे. आणि ट्रेड्समन साठी तुम्हाला प्रत्येक ट्रेड वाईज तुमची वेगळी ट्रेड टेस्ट असणार आहे. सोल्जर जनरल ड्युटीसाठी तुम्हाला कुठलीही ट्रेड टेस्ट नसणार आहे मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवायचंय बघा. त्यानंतर फिजिकल फिटनेस बघा, फिजिकल फिटनेस तुमचे रनिंग 1 मैल म्हणजे 1600 मीटर तुमची जी रनिंग आहे मित्रांनो, ही 100 मार्काला रनिंग आहे तुमची. बघा हे ग्राउंड संपूर्ण जे ग्राउंड आहे तुमचं 100 मार्काचं ग्राउंड असणार आहे. 60 मार्क तुमचे रनिंगचे असणार आहेत आणि 40 मार्क तुमचे पुलअप्सचे असणार आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामध्ये तुम्हाला 18 ते 30 वयावाईज तुम्हाला ग्राउंड आहे. 18 ते 30 जर तुमचं वय असेल तर तुम्हाला 5 मिनिट 30 सेकंदामध्ये जर तुम्ही आला तर तुम्हाला पूर्ण 60 मार्क मिळणार. 5:31 ते 5:45 मध्ये आला तर तुम्हाला 40 मार्क आणि 5 मिनिट 46 पेक्षा जास्त जर तुम्ही टाइम लावला तर तुम्ही फेल होणार आहेत मित्रांनो, हे तुम्ही लक्षात घ्यायचंय. आणि 31 ते 42 या वयोगटातील उमेदवारांसाठी बघा 6 मिनिट 15 सेकंदासाठी 60 मार्क आहेत,
6 मिनिट 16 सेकंद ते 6 मिनिट 30 सेकंदासाठी 40 मार्क. त्यानंतर 6 मिनिट 31 सेकंदाच्या नंतर जर तुम्ही आलात तर तुम्ही फेल होणार आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं मित्रांनो. त्यानंतर बघा पुलअप्स तुम्हाला किती मारायचे? 10 प्लस जर तुम्ही पुलअप्स मारले 18 ते 30 वयोगटामध्ये तुम्हाला सांगतो, 10 प्लस जर तुम्ही मारले तर तुम्हाला इथे 40 मार्क. त्यानंतर 9 मारले तर 33 मार्क, 8 मारले तर तुम्हाला 27 मार्क, 7 मारले तर तुम्हाला 21 मार्क, 6 मारले तर तुम्हाला 16 मार्क आणि 5च्या खाली जर तुम्ही गेले मित्रांनो तर तुम्ही इथे फेल होणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि 31 ते 42 वयोमर्यादेचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सांगतो, 9 मारायचे तुम्हाला, 9 पुलअप्स मारायचे. यांना 18 ते 30 मधल्याला 10 मारायचे, तुम्हाला 9 मारायचे. 9 मारले तर तुम्हाला 40 मार्क, 8 मारले तर 33 मार्क, 7 मारले तर 27 मार्क, 6 मारले तर 21 मार्क आणि 5 मारले तर 16 मार्क आणि 5च्या खाली जर तुम्ही 4च्या खाली जर आला तर तुम्ही फेल होणार आहेत मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बॅलन्स अँड 9 फीट डिच. 9 फीट डिच तुम्हाला बॅलन्स करून चालता आलं पाहिजे. त्या लाकडाचं जे असतं ते त्यावर तुम्हाला बॅलन्स करून चालता आलं पाहिजे. त्यानंतर रिटर्न एक्झामिनेशन सांगतो तुम्हाला. रिटर्न एक्झामिनेशन म्हणजे मित्रांनो तुमची एक्झामिनेशन लेवल जे असणार आहे, मॅट्रिक्युलेशन 10वी पास, 10वीला जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रमावर तुमची सोल्जर जनरल ड्युटी अँड ट्रेसमेंटची लेखी परीक्षा असणार आहे. त्यामध्ये जनरल नॉलेज 20 क्वेश्चन इच ऑफ 2 मार्क इच क्वेश्चन, म्हणजे 20 प्रश्न तुमचे 40 मार्काला असणार आहेत. त्यानंतर बघा 15 क्वेश्चन हे तुम्हाला जनरल सायन्सचे 15 क्वेश्चन हे तुम्हाला 20 मार्काला, इथे तुमचे 40 मार्क, इथं 15 म्हणजे 30 मार्क आणि एलिमेंटरी मॅथ हॅव्हिंग 50 क्वेश्चन ऑफ 2 मार्क्स, म्हणजे इथं पण तुमचे 15 क्वेश्चन हे 30 मार्काला असणार आहेत. अशी एकूण तुमची 100 मार्कांची परीक्षा होणार आहे मित्रांनो. त्यानंतर सोल्जर क्लर्कसाठी बघा 10 क्वेश्चन हे जनरल नॉलेज आणि जनरल सायन्सचे आहेत. त्यानंतर मॅथ्स आणि कॉम्प्युटर सायन्सचे 15 क्वेश्चन. त्यानंतर जनरल इंग्लिशचे 25 क्वेश्चन बघा, 25 दोन्ही हे तर 50 मार्क तुमचे, इथं परत 15 दोन्ही 30 मार्क, तर 10 दोन्ही 20 मार्क. बघा तुमची एकूण 100 मार्कांची क्लर्कची एक्झाम होणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. बघा त्यानंतर इच करेक्ट आन्सर, बघा प्रत्येक बरोबर उत्तराला तुम्हाला 2 मार्क भेटणार आहेत आणि इच इनकरेक्ट आन्सर म्हणजे -1चं मार्किंग सिस्टीम आहे. तुमचा एक प्रश्न चुकला मित्रांनो तर तुमचा 1 मार्क मायनस होणार आहे, तुम्ही लक्षात ठेवायचंय. हे बघा तुमचं जनरल नॉलेज, पॅटर्न ऑफ सोल्जर जनरल ड्युटी. सोल्जर जनरल ड्युटीचं पॅटर्न बघा, जनरल नॉलेज तुमचं 20 क्वेश्चन 40 मार्काला, जनरल सायन्स तुमचं 15 क्वेश्चन 30 मार्काला आणि मॅथचे 15 क्वेश्चन तुम्हाला 30 मार्काला. तुम्हाला इथं 100 मार्काचा पेपर असणार आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला पासिंगसाठी 32 मार्क लागणार आहेत सोल्जर जनरल ड्युटी जेडी या पदासाठी. त्यानंतर ट्रेडमन साठी सुद्धा जनरल नॉलेजचे 20 प्रश्न 40 मार्क, जनरल सायन्सचे 15 क्वेश्चन 30 मार्क, मॅथचे 15 क्वेश्चन 30 मार्क, असे एकूण 100 मार्क असणार आहेत. त्यानंतर ट्रेड्समन 8वी पासचं जे ट्रेड्समन आहे त्यासाठी तुम्हाला जनरल नॉलेजचे 20 क्वेश्चन 40 मार्क, 15 क्वेश्चन हे तुमचे जनरल सायन्सचे त्याला 30 मार्क आणि मॅथ्सचे 15 क्वेश्चन त्याला 30 मार्क, असे एकूण 100 मार्काची तुमची रिटर्न एक्झाम होणार आहे. सोल्जर क्लर्क साठी बघा, सोल्जर क्लर्क जे आहे त्यामध्ये तुमचं पार्ट 1 मध्ये जनरल नॉलेज तुमचं 5 क्वेश्चन 10 मार्काला, त्यानंतर जनरल सायन्सचे 5 क्वेश्चन 10 मार्काला, मॅथचे 10 क्वेश्चन 20 मार्काला, कॉम्प्युटर सायन्सचे 5 क्वेश्चन 10 मार्काला आणि जनरल इंग्लिश इथं तुमचं इंग्लिश असणार आहे मित्रांनो. इंग्लिश ग्रामर जे आहे तुमचं 25 क्वेश्चन हे 50 मार्काला, अशी एकूण 100 मार्कांची टेस्ट होणार आहे. परंतु मित्रांनो इथं क्लर्कसाठी तुम्हाला 40 मार्क क्वालिफायसाठी 40 मार्क जर असेल तर तुम्ही पास होणार आहेत या परीक्षेमध्ये. 40 मार्काच्या खाली जर असेल तर तुम्ही डायरेक्ट डिस्क्वालिफाय होणार आहे. तुम्ही मेरिटमध्ये यायचे तर सोडा, पण तुम्ही डायरेक्ट डिस्क्वालिफाय पदभरतीमधून होणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर खाली हे डॉक्युमेंट दिलेले आहेत मित्रांनो, काय काय डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. तुम्ही सर्व पीडीएफ व्यवस्थित पाहून घ्यायची आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ही पीडीएफ दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला या टेलिग्राम चॅनलची माझ्या लिंक दिलेली आहे. त्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकवरती जाऊन तुम्ही ही पीडीएफ पाहू शकता. अशा प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला या टीए पद भरतीबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन पद भरतींच्या व्हिडिओसाठी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद.